नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गृहयुद्ध हा शब्द तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला असेल, पण ही परिस्थिती आता भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेमध्ये निर्माण झालेली आहे. श्रीलंका यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. महागाईने उच्चांक गाठलाय. जीवनावश्यक वस्तू मिळणंही कठीण झालंय. त्यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना केवळ राजीनामा द्यावा लागलाय असं नाही, तर जनतेचा रोष पाहता आपला जीव वाचवण्याकरता नौदलाच्या तळावर आश्रय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. श्रीलंकेत ही परिस्थिती का निर्माण झाली याविषयीचा सुरुवातीला स्पेशल रिपोर्ट बघूयात. ज्या नेत्यांमुळे श्रीलंका कंगाल झाली आहे त्या नेत्यांविरोधात जनतेच्या मनामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. जनतेच्या आक्रोशाची झळ आता मंत्र्यांना सहन करावी लागतेय. संतप्त जमावानं एका खासदाराचा बळी घेतलाय, तर श्रीलंकेच्या पंतप्रधानांचं घर सुद्धा त्यातून सुटलेलं नाही. नागरिकांनी पंतप्रधानांच्या घराला आग लावली होती आणि यावरूनच तुम्हाला श्रीलंकेतल्या राजकीय परिस्थितीचा अंदाजही आला असेल. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्याविषयी जनतेच्या मनातला राग काही शांत झालेला नाही. मंगळवारी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पंतप्रधान निवासस्थानावर हल्लाही चढवला. यानंतर सुरक्षा रक्षकांनी महिंदा राजपक्षे यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण महिंदा राजपक्षे यांनी आपलं निवासस्थान सोडताच संतप्त जमावानं त्यांच्या निवासस्थानाला आग लावली. जणू काही रावणाची लंका जळत होती असं काहीसं ते दृश्य होतं. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना नौदल तळावर हलवण्यात आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी नौदल तळाकडे धाव घेतली. काही वेळातच नौदल तळासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी गर्दी केली होती. मात्र तिथे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. आंदोलकांनी पंतप्रधानांप्रमाणेच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानालाही लक्ष्य केलं होतं. गोटाबाया यांच्या घराबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली. तसंच त्यांच्या निवासस्थानातही शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा, पण संतप्त आंदोलकांपुढे पोलिसांचा काही निभाव लागला नाही. आंदोलकांनी गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानालाही आगीच्या हवाली केलं. यावेळेला पोलिसांनी बळाचा वापर केला, पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला, पण आंदोलक त्याला बदले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अटकही केली, पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. समोर दिसेल त्या वस्तूला आंदोलकांनी आग लावली. श्रीलंकेची राजधानी कोलंबोतलं हे दृश्य आहे. इथं एका माजी मंत्र्याची कार संतप्त जमावानं तलावात ढकलून दिल्याचं पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी जमावानं ही कार तलावात ढकलून दिली त्यावेळी तो माजी मंत्री त्या कारमध्येच बसलेला होता. माजी मंत्र्यांविषयी जनतेच्या मनात आक्रोश खतखततोय. श्रीलंकेमध्ये आतापर्यंत अनेक माजी मंत्र्यांच्या घरांना आगी लावल्याच्या घटना घडल्या, तर एका सत्ताधारी खासदाराची गोळी घालून हत्या करण्यात आलेली आहे. जमावानं माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचं वडिलोपार्जित घर जाळून भस्मसातही केलं. आता नागरिकांकडून गोटाबाया राजपक्षेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. श्रीलंकेत आणीबाणीची परिस्थिती आहे, त्यामुळे श्रीलंकेच्या लष्करानं देशातली सुरक्षेची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. श्रीलंकेत सत्ताधारी राजपक्षे समर्थक आणि सरकार विरोधक यांच्यात संघर्ष पेटलाय. सत्ताधारी पक्षाचे नेते जनतेच्या निशाण्यावर आलेत. अनेक मंत्री आणि खासदारांची घरं आंदोलकांनी जाळून टाकली. पंतप्रधानांच्या निवासस्थानालाही नागरिकांनी आगीच्या हवाली केल्याचं अवघ्या जगानं पाहिलं. काही दिवसांपूर्वी ज्या राजपक्षे कुटुंबाला श्रीलंकेच्या जनतेनं डोक्यावर घेतलं होतं तीच जनता आता राजपक्षेंच्या जीवावर उठली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आगीत धुमसतीये श्रीलंका। संतप्त जमावाकडून नेत्यांच्या निवासस्थानाला लावण्यात आल्यात आगी। माजी पंतप्रधान महिंद्रा राजपक्षेंच्या पुतळ्याची तोडफोड। जीव वाचवण्यासाठी नेते आणि मंत्र्यांची धडपड। नेत्यांची वाहनं जाळून नदी आणि तलावात फेकण्यात आली आहेत। श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षेंचं निवासस्थान जळून खाक झालंय। भारताचा शेजारील देश असलेल्या श्रीलंकेची ही अवस्था झाली आहे। सरकार आणि जनतेमध्ये जणू युद्ध पेटलंय। श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, पण श्रीलंकेला कंगाल करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी तिथली जनता रस्त्यावर उतरली। श्रीलंकेत सध्या 2 पातळ्यांवरती संघर्ष सुरू असल्याचं बघायला मिळतंय। पहिला संघर्ष जनता आणि सरकारच्या दरम्यान सुरू आहे, तर दुसरा संघर्ष माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे समर्थक आणि सरकार विरोधक यांच्यामध्ये सुरू आहे। श्रीलंकेतील या यादवी युद्धात अनेक धक्कादायक घटना सुद्धा समोर येऊ लागल्यात। चहूबाजूनं समुद्रानं वेढलेल्या या छोट्या देशातील ही अराजकता बघून भले भले चक्रावून गेलेत। श्रीलंकेत निर्माण झालेल्या या अराजकादरम्यान एका खासदारानं आत्महत्या केली आहे। श्रीलंकेत दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होतीये। रोज जाळपोळीच्या घटना घडतायत। काळजात धडकी भरवणारं हे दृश्य आहे श्रीलंकेच्या नितंबुआ शहरातलं। इथे सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकीर्ती अत्तुकोराला आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांचा मृत्यू झालाय। सत्ताविरोधी आंदोलकांनी खासदार अमरकीर्ती अत्तुकोराला यांच्या घराला घेराव घातला। त्यांच्या आलिशान कारची आंदोलकांनी नासधूस केली। कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला जमावानं जबरदस्तीनं बाहेर काढलं। त्यानंतर जमावाने त्याला बेदम मारहाण केली। तो जीव वाचवण्यासाठी आकांत करत होता, पण कुणालाही त्याची दया आली नाही। सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात एक धक्कादायक प्रकार कैद झालाय। संतप्त जमाव खासदार अमरकीर्ती यांचा पाठलाग करत असल्याचं बघायला मिळतंय। जीव वाचवण्यासाठी खासदार अमरकीर्ती यांनी एका इमारतीमध्ये आश्रय घेतला आणि त्यानंतर अमरकीर्ती यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली। हे आहेत महिंदा राजपक्षे। काही दिवसांपूर्वी हेच राजपक्षे श्रीलंकेचे सर्वेसर्वा होते। श्रीलंकेच्या जनतेनं त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं, पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे। श्रीलंकेचे सर्वेसर्वा असलेल्या राजपक्षेंची ही अवस्था झाली आहे। कोलंबोमध्ये श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना लष्कराला रेस्क्यू करायची वेळ आली होती। श्रीलंकेची जनता राजपक्षे यांच्यावर संतापली आहे। त्यामुळे मंगळवारी संतप्त जमावानं पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला करून तिथे जाळपोळ केली। पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर उभ्या असलेल्या वाहनांना आगी लावण्यात आल्या। त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांवर गोळीबारही केला होता, पण आंदोलक काही मागे हटले नाही।
चिघळलेली परिस्थिती लक्षात घेतल्यावर सुरक्षा रक्षकांनी महिंदा राजपक्षेंच्या कुटुंबाला हेलिकॉप्टरनं सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि त्यामुळे पुढचा अनर्थ टळला। श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या कुटुंबाला लष्कराच्या जवानांनी त्रिकोमालीतील नौदलाच्या तळावर सुरक्षित ठिकाणी हलवलं। त्यानंतर आंदोलकांनी नौदलाच्या तळाकडे आपला मोर्चा वळवला। श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून 270 किलोमीटर अंतरावर त्रिकोमालीतील नौदलाचा तळ आहे। आता हे दृश्य बघा। कोलंबोमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जनतेच्या असंतोषाचा सामना करावा लागतोय। पोलिसांनाच भर रस्त्यात मारहाणही होतीये। त्यामुळे श्रीलंकेतला कायदा आणि सुव्यवस्था याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत। चुकीच्या आर्थिक धोरणामुळे श्रीलंकेवर हे संकट ओढावलंय। कोरोनापूर्वी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी चुकीचं कृषी धोरण लागू केलं होतं। शेतीमध्ये रासायनिक खतांच्या वापरावर बंदी घातली होती। त्यामुळे चहा आणि तांदूळाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला होता। तसंच कोरोनामुळे पर्यटन व्यवसायालाही मोठा फटका बसला। कोरोना काळात श्रीलंकेची अर्थव्यवस्था अगदी रसातळालाच गेली आणि त्यामुळेच श्रीलंका कर्जाच्या खाईत लोटली गेली। हे दृश्य आहे श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो शहराचं। कोलंबोच्या रस्त्यावर आता लष्कराच्या वाहनांची वर्दळ दिसतीये, कारण श्रीलंकेतील सुरक्षेची सूत्र लष्करानं हाती घेतली आहेत। यामागचं कारण म्हणजे श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि लोक सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत। या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता लष्करानं देशातील कायदा आणि सुरक्षेची जबाबदारी हातात घेतली आहे। गेल्या काही दिवसांपासून कोलंबोतील राष्ट्रपती भवनासमोर दिवसरात्र आंदोलन सुरू आहे। हे दृश्य रात्री 2 वाजण्याच्या सुमारास आहे। श्रीलंकेतील जनतेच्या मनात सरकार विरोधात तीव्र असंतोष पसरलाय आणि राष्ट्रपती गोटाबाया यांच्या निवासस्थानासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। हातात श्रीलंकेचा झेंडा घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरलेत। सत्ताधारी राजपक्षे यांच्या पक्षातील खासदारांची घरं आंदोलकांच्या टार्गेटवर आली आहेत। हे दृश्य श्रीलंकेतील खासदार रोहिता गुणवर्धना यांच्या घराचं आहे। त्यांचं वाहन आंदोलकांनी पेटवून लावलंय। तशीच अवस्था खासदार मिस्टर जॉन्सन यांच्या कुरुंगालामधील घराची झाली आहे। आंदोलकांनी जॉन्सन यांचं घर आगीनं जाळून टाकलंय। आता हे दृश्य बघा। नुगेगोडातील खासदार बंदुल्ला गुणवर्धनचं घर आगीच्या भक्षस्थानी पडल्याचं बघायला मिळतंय। आंदोलकांनी बंदुल्लांचं घर पेटवून दिलं होतं। तसंच या घराशेजारी असलेल्या बंगल्याचीही संतप्त आंदोलकांनी तोडफोड केली होती। एवढंच काय, पण उडगमपोलाचे खासदार प्रसन्ना रणतुंगांच्या घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांना सुद्धा आगी लावण्यात आल्या। इकडे खासदार रमेश पथिराना यांच्या घराला आंदोलकांनी लक्ष केलं। आंदोलकांनी रात्रभर त्यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी आणि तोडफोड केली। श्रीलंकेतील जनता सरकार विरोधात रस्त्यावर उतरली। सत्ताधारी नेते आंदोलकांच्या निशाण्यावर आले। मोठमोठ्या नेत्यांची स्थावर मालमत्ता आंदोलकांनी जाळून टाकली। श्रीलंकेत दिवस रात्र आंदोलन सुरू आहे। ठिकठिकाणी जाळपोळ केली जातेय। नेत्यांच्या वाहनांची ही अवस्था बघायला मिळतेय। राजपक्षे सरकारमध्ये मंत्री असलेल्या प्रसन्ना यांचा बंगला सुद्धा आंदोलकांच्या तावडीतून सुटू शकलेला नाही। एका खासदाराचं हॉटेल सुद्धा आंदोलकांनी जाळून टाकलं। श्रीलंकेच्या रस्त्यावर जाळलेल्या अवस्थेत अनेक वाहनं पडल्याचं बघायला मिळतं। त्यामुळे जळालेली वाहनं गोळा करण्याची वेळ आता स्थानिक प्रशासनावर आली। श्रीलंकेत आंदोलकांनी जाळलेली वाहनं नदी आणि तलावात फेकून दिली। सध्या श्रीलंकेत जिकडे तिकडे जळलेल्या वाहनांचा खच पडल्याचं बघायला मिळतंय।
आणि श्रीलंका हे जणू जळलेल्या वाहनांचं स्मशान बनलंय। श्रीलंकेतील जनतेनं आपला राग नेत्यांच्या वाहनांवर काढलाय, पण लोक संचारबंदी मोडून रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळतं। सरकार विरोधात देशभरात आंदोलन पेटलंय। जनतेचं आंदोलन रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र आंदोलकांवर त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचं बघायला मिळतं। पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेत यादवी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। महिंदा राजपक्षे यांचे समर्थक सुद्धा रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये संघर्ष पेटल्याचं बघायला मिळतंय। विरोधी पक्ष नेते साजिद प्रेमदासा यांना राजपक्षे यांच्या समर्थकांनी घेरण्याचाही प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे प्रेमदासा यांची वेळीच सुटका झाली। सुरक्षा दलाने प्रेमदासा यांना कसंबसं वाहनात बसवून तिथून सुरक्षित स्थळी नेलं, मात्र त्यावेळी राजपक्षे यांच्या समर्थकांनी त्यांचं वाहन जाळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे प्रेमदासा यांची वेळीच सुटका झाली। गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे। श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोसळली आहे, वीज पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय। 16 तास लोडशेडिंगचा सामना जनतेला करावा लागतोय। गेल्या 6 महिन्यांपासून श्रीलंकेच्या जनतेसमोर अन्न पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। परदेशातून अन्नधान्य आणि इतर वस्तू आयात करण्यासाठी देशाच्या तिजोरीत परदेशी मुद्रा सुद्धा उरलेली नाही। पण श्रीलंकेत ही परिस्थिती नेमकी का निर्माण झाली हे सुद्धा पाहूयात। श्रीलंकेची अर्थव्यवस्था पर्यटन आणि चहा उत्पादनावरती अवलंबून आहे, पण कोरोनाच्या संकटाचा फटका पर्यटनाच्या क्षेत्राला बसला। परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नाला खीळ बसली, तसंच कोरोनाच्या काळात चहाची शेती तोट्यात गेली। राष्ट्रपती गोटाबाया यांच्या कृषीविषयक धोरणाचा फटका श्रीलंकेतल्या शेतीच्या व्यवसायाला बसला। श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शेतीतील रासायनिक खतांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली, त्यामुळे चहाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला। चहाचे मळे नष्ट झाल्यामुळे चहाची निर्यातही बंद झाली। एकीकडे चहाचं उत्पादन घटलं तर दुसरीकडे पर्यटनाला घरघर लागली आणि त्यामुळे गेल्या 2 वर्षात श्रीलंकेला तब्बल $14 बिलियन तोटा सहन करावा लागला। श्रीलंकेत निर्माण झालेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर भारताने श्रीलंकेला 40,000 टन डिझेल पाठवलं, तसंच 40,000 टन तांदूळ मदत म्हणून पाठवलाय। भारताने दिलेल्या या कर्जामध्ये आपण श्रीलंकेला सूटही दिली, पण श्रीलंकेवर मोठं आर्थिक संकट ओढावलंय आणि त्यासाठी जगभरातील देशांनी श्रीलंकेला आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। श्रीलंकेत एकीकडे जनता रस्त्यावर उतरली आहे तर दुसरीकडे रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली आहेत। महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान पदाची शपथ घेतली। रानिल यांनी 5व्यांदा श्रीलंकेच्या पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतलेली आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकूण 225 खासदारांची संख्या असलेल्या श्रीलंकेच्या संसदेत युनायटेड नॅशनल पार्टीचे रानिल विक्रमसिंघे हे एकमेव खासदार आहेत आणि सत्ताधारी पोदुचाना पेरामुना आणि विरोधी पक्ष समगिजन बालावेगाया या दोन्ही पक्षांनी रानिल विक्रमसिंघे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। 73 वर्षाचे रानिल हे कायद्याचे पदवीधर आहेत। गेल्या 5 दशकांपासून ते श्रीलंकेच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत। 1977 मध्ये ते पहिल्यांदा श्रीलंकेच्या संसदेत निवडून गेले होते। बियागामा लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते। 1993 मध्ये त्यांनी पहिल्यांदा श्रीलंकेच्या पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली होती। पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी उपपरराष्ट्रपती या पदासह मंत्री म्हणून सुद्धा आपली जबाबदारी सांभाळलेली होती। तसंच श्रीलंकेच्या संसदेत विरोधी पक्षनेते पदही भूषवलेलं होतं। श्रीलंकेवर किती कर्ज आहे ते आता आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून।
कर्जाच्या खाईत आहे श्रीलंका. खुल्या बाजारातून घेतलेलं कर्ज किती आहे ते आपण बघतोय. ते 47% आहे. खुल्या बाजारातून श्रीलंकेनं घेतलेलं कर्ज 47%. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून 13% कर्ज घेतलेलं आहे. चीनकडून 10% कर्ज घेतलेलं आहे. जपानकडून 10%, अन्य देश 9% आणि भारताकडून 2% कर्ज घेतलेलं आहे श्रीलंकेनं. इतर काही बातम्या आपण बघणार आहोत. भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यातील पारंपरिक वाद परत एकदा उफाळून आल्याचं दिसलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलाय. आपण याची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहोत असं ते म्हणाले. त्यामुळे भंडारा गोंदियातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा पारंपरिक वाद महाविकास आघाडीच्या मुळावर तर उठणार नाही ना, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत. महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा राष्ट्रवादीवर आरोप, झेडपी निवडणुकीवरून वादंग. भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच वाद पेटलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपशी हात मिळवणी करत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पटकावलंय, तर भाजप उमेदवाराच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर चांगलंच तोंडसूक घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. मित्र पक्षाला वारंवार विनंती करून त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडे प्रफुल्ल पटेल बरोबर मी स्वतः बोलून सुद्धा त्यांनी पंचायत समितीला ज्या आमच्या पाठीवर सुरा खुपसला आणि जेव्हा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुका गोंदिया आणि भंडाऱ्याच्या आल्यात त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की त्यांच्याकडून काहीतरी आम्हाला प्रस्ताव येईल, कारण की पंचायत समितीच्या वेळेस आम्ही प्रस्ताव मांडला तर त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स केला नाही. त्यांनी BJP सोबत आघाडी केली. भंडाऱ्यात राष्ट्रवादीनं भाजपशी हात मिळवणी केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात वर केलेत. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी तो निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. नानांचं ते स्टेटमेंट हास्यास्पद वाटतं, कारण नानाच पाठीमागं कुठल्या पक्षातनं काँग्रेसमध्ये आले तो तुम्हाला माहिती आहे. ते भाजपमध्ये स्वतः होते. मग आता भाजपने म्हणायचं का आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ते तिकडे गेले. हे तेवढ्यापुरतं हेडलाईन मिळवण्याच्या करता पाठीत खंजीर खुपसणं वगैरे वाक्य कदाचित त्यांना बरं वाटत असेल, परंतु संघटनेमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं काम करत असतो. राज्यात रोज भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळतोय. मात्र जिल्हा आणि तालुका पातळीवर अनेक ठिकाणी सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तत्व गुंडाळून ठेवल्याचं चित्र आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुळगुरीचं राजकारण हे काही नवीन नाही. आधी हे स्थानिक स्तरावर पडद्यापाठीमागणं होत असे. मात्र यावेळेस पक्षाच्या 2 शीर्ष नेत्यामध्ये समोरासमोर हे कुळगुरीचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे यांच्यातला वाद हा आघाडीला कोणत्या वळणावर नेऊन ठेवेल हे पुढील काळात स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोहडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. या सगळ्या स्पेशल रिपोर्ट्ससह या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गाव ते शहर खुल्या चर्चेला वाव आणि थेट प्रश्नाला भिडणारा शेतीला प्राधान्य देणं. नदीतून जात असताना आतापर्यंत 3 मुलांचे जीव गेले. 8 दिवस पाणी नाही येत तिथं. पाठपुरावा कोणी करायचा, आग्रह कोणी करायचा? पाणी नाही दे सगळे. स्वतःचं हिंदुत्व सिद्ध करण्यातच गुंग आहे. केंद्र असो राज्य असो हे विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे. सर्वसामान्यांसाठी कोणीच काही करत नाही. संवाद यात्रा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.